नमस्कार मित्रांनो, माझं नाव विवेक आणि आज आपण चाललो आहे नेहरू सायन्स सेंटर. तिकडे गेल्यावर आपल्याला खूप युनिक प्रोजेक्ट बघायला भेटेल. सायन्स प्रोजेक्ट. आज मुंबईत जास्त म्हणजे कधीही मुंबईत ट्रॅफिक जास्तच असतं, त्यामुळे मी स्कूटीने जायचा विचार केला. गाडी घेऊन गेलो असतो ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो. आता मी बँड्रा साईडला आहे. बँड्राला ट्रॅफिक कमी आहे. मी डायरेक्ट आता आतमध्ये गेलो शूट करतो, कारण की खूप लाईन असणार. आतमध्ये आल्यानंतर हे 2 स्टॅच्यूज आहेत आणि याच्या मागे रेल्वे इंजिनचे स्केल मॉडेल होते. मी तिकडे काढले नाही, कारण की तिकडे खूप गर्दी होती. नंतर जर मला खाली भेटला तर मी तिकडे व्हिडिओ काढतो. हे फायटर जेट आहे. आतमध्ये आल्यावर इथे लेफ्ट हँड साईडला कॅन्टीनसारखं आहे आणि इथे बसून खायला जागा आहे खूप सारी. खूप चांगलं हे लोकांनी मेंटेन ठेवलेलं होतं. आतमध्ये आल्यानंतर स्टेअरकेसच्या इकडनं खालीच डायनोसॉरचे मॉडेल स्केल मॉडेल बनवले आहेत. स्टॅच्यूज आहेत, ते बघायला पण खूप चांगले आहेत. मी थोडेफार व्हिडिओ काढले, ते तुम्ही बघा. इथे खूप सारे सायन्स प्रोजेक्ट होते, जे सगळे वर्किंग होते. ह्याच्या आतून म्युझिक चालू, म्हणजे आवाज येतो म्युझिकचा. या साईडला जे पण प्रोजेक्ट आहेत ना, हे सगळे वर्किंग आहेत आणि खूप वेल मेंटेन ठेवले त्यांनी. एवढे जण येत आहेत, खूप क्राऊड येतो, तरीसुद्धा त्यांनी सगळेजण यूज करत आहेत, पण चांगला आवाज येतो त्यांना. सगळं वर्किंगच आहे एकदम. आणि सगळे व्हिडिओ नाही काढत, कारण का मग तुम्ही लोक जाऊन बघाल तर माझ्या. हे सगळे सायन्स प्रोजेक्ट आहेत वाटतं, आणि एवढी मला आयडिया नव्हती, पण खूप चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. त्याला काय बोलणार आता, एवढं मला ते वर्ड सुचत नाही, पण खूप चांगलं आहे होतं. मायक्रो टू मायक्रो म्हणजे छोट्या आपल्या जमिनीमध्ये काय आहे, किंवा आपल्याकडे पहिलं स्टोन कोणते होते, ह्याची सगळ्यांची माहिती एकदम त्यांनी दिली आहे. छोट्यापासून शून्यापासून एकदम शून्यापासून मोठ्यापर्यंत असं. इकडे सगळे आपले जे पहिला आपण सुरुवात कशी केली, टायरपासून गाडीपासून विमानापर्यंत सगळ्यांचे त्यांनी टायर ठेवलेले होते आणि सगळे वर्किंग होते ते. हे आपलं डोक्याचं बिंदू आणि हे सगळे आपलं सॅम्पल होते. याच्यामध्ये सिमेंट, डांबर. त्या बाजूच्या मशीनमध्ये करंट लागला होता, म्हणजे आपण दोन्ही आठवलं तर करंट लागतो. आपल्या शरीरापासून आपण ज्या रोजच्या गोष्टी वापरतो, त्या सगळ्यांचा वापर कसा होतो, आणि त्या सगळ्यांबद्दल एक सायन्स प्रोजेक्ट इथे अवेलेबलच आहे. आता बघा, मी हा करंट वाला दाखवतो. दोन्ही हात दाबले ना की करंट लागतो. आता लागला खूप जोरात लागला, म्हणजे एवढा जोरात नव्हता, पण ठीक होता, लागला करंट. आणि इकडे सगळे भाज्यांबद्दल दिलेलं होतं. कुठची भाजी कुठे उगते, वरती झाडावर उगते की जमिनीच्या आतमध्ये. बटन दाबला की सगळं दाखवत होतं. काचेच्या आतमध्ये त्या लोकांनी चांगलं डिस्प्ले केलं होतं. जो बटन दाबणार तो तिकडचं फळची लाईट पेट होते. आता मी जॅकफ्रूटचा दाबला तर जॅकफ्रूट तिकडे वर दाखवतं. मी जास्त शूट नाही केलं, कारण का परत सगळ्यांनी येऊन बघण्यासारखं आहे खूप. मी तिकडे माझे छोटेफार ते ट्रेनचे मॉडेलचे फोटो काढले, ते टाकतो. आणि नेक्स्ट टाईम तुम्ही जरा कधी वेळ भेटत तर तुम्ही खरंच बघा जा. खूप बघण्यासारखं आहे, खूप सुंदर आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. इथे सगळे मॉडेल्स खूप चांगले होते, बघण्यासारखं एकदम. प्रोजेक्ट एवढे चांगले होते आणि खूप चांगलं बघण्यासारखे होते. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग्समध्ये. थँक्यू अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.